कर्क राशीच्या स्त्रीचे 5 भयानक शाप. 1. धक्कादायक वास्तव. श्री स्वामी समर्थ. काय तुमच्या घरात सगळं काही ठीक होतं आणि अचानक काहीतरी बदललं? हसतं खेळतं वातावरण. आणि आता प्रत्येक गोष्टीत ताण, वाद, अशांतता पसरली आहे. नवऱ्यासोबत पटत नाही, सासूसोबत अबोला वाढलाय, घरात एकदम निगेटिव्ह एनर्जी आली आहे. तर मंडळी, तुम्हाला कधी असं वाटलंय का? हे सगळं अचानक का घडतंय? थांबा, कारण आज तुम्ही जे ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेलं असू शकतं. जर तुमची पत्नी किंवा तुम्ही स्वतः कर्क राशीच्या स्त्री असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच बनवला आहे. हे आहे एक असं गूढ सत्य जे आजपर्यंत लपून राहिलंय. ज्योतिषशास्त्राच्या खोल गर्भात दडलंय एक धक्कादायक, भयानक आणि तुमच्या आयुष्याशी निगडीत रहस्य. कोणते आहे ते रहस्य? तर मंडळी, कर्क राशीच्या स्त्रीला जन्मतःच मिळालेले 5 भयानक शाप. हो, शाप. हे असे शाप आहेत जे तिला सुखाच्या अगदी उंबरठ्यावर आणतात आणि अचानक सगळं हिरावून घेतात. सासरच्यांशी न पटणं, नवऱ्याशी वाढत जाणारं अंतर आणि स्वतःच्याच घरात परकी असल्याची भावना, हे सगळं योगायोग नाही. तिच्या डोळ्यांत दिसणारी ती शांतता आणि काही क्षणातच उसळणारा तो राग, तिचं अचानक दूर जाणं आणि कोणालाही न समजणारी तिची वेदना, हे सगळं त्या 5 शापांचा परिणाम आहे. पण सर्वात धक्कादायक गोष्ट अजून बाकी आहे. या शापांचा सर्वात मोठा परिणाम होतो तिच्या नवऱ्यावर, तिच्या संसारावर आणि तिच्या मुलांवर. अनेक नवरे आजही समजून घेत नाहीत की ते जे भोगत आहेत ते फक्त नशीब नाही, तर एका खोल मानसिक आणि भावनिक चक्रव्यूहाचा भाग आहे. आणि जर तुम्ही हे वेळेवर ओळखलं नाही तर हाच छोटासा तणाव एक दिवस तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या काही मिनिटांत आपण त्या 5 भयानक शापांचा पर्दाफाश करणार आहोत, जे कदाचित तुमच्या आयुष्यात आधीपासूनच काम करत आहेत, पण तुम्हाला त्याची कल्पनाही नाही. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो तुमचा संसार वाचवू शकतो किंवा कायमचा संपवू शकतो. म्हणून 1 सेकंदही स्किप करू नका, कारण कदाचित तुमच्या नात्याचा निर्णय या व्हिडिओवरच अवलंबून आहे. शाप 1. प्रेमाचा अतिरेक आणि भावनिक ओझं. कर्क राशीची स्त्री ही प्रेमाची मूर्ती मानली जाते, पण तिचं हेच प्रेम कधीकधी तिच्यासाठी सर्वात मोठा शाप ठरतं. ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्याच्यावर ती पूर्णपणे झोकून देते. मन, भावना, अपेक्षा, सगळं काही. तिच्यासाठी नातं म्हणजे फक्त साथ नाही, तर एक भावनिक जग असतं जिथे तिला सतत समजून घेणं, जपणं आणि महत्त्व देणं अपेक्षित असतं. पण जेव्हा तिच्या या खोल भावनांना प्रतिसाद मिळत नाही तेव्हा तिच्या मनात एक अदृश्य वेदना तयार होते, जी ती कुणालाही सहज दाखवत नाही. हळूहळू ही वेदना तिच्या स्वभावात बदल घडवते. ती बाहेरून शांत, समजूतदार आणि सांभाळून घेणारी दिसते, पण आतून ती तुटत असते. तिचं मौनच तिचा आवाज बनतं. ती बोलत नाही, पण तिच्या वागण्यात, नजरेत आणि अंतर ठेवण्यात तिचं दुःख स्पष्ट दिसू लागतं. नवरा किंवा सासरचे लोक हे समजू शकत नाहीत आणि तिथेच सुरू होतो गैरसमजांचा खेळ. ती इतकी दूर का झाली, ती काही बोलत का नाही, या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नसतात. आणि मग हा भावनांचा शाप हळूहळू नात्याला पोखरायला लागतो. प्रेम जे एकेकाळी ताकद होतं तेच आता ओझं बनतं. नवऱ्याकडून अपेक्षा वाढतात, पण संवाद कमी होतो आणि या शांततेच्या आड एक असं वादळ तयार होतं जे कधीही सगळं उद्ध्वस्त करू शकतं. म्हणूनच कर्क राशीच्या स्त्रीच्या या भावनिक जगाला समजून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तिचं प्रेमच एक दिवस तुमच्यासाठी सर्वात मोठं गूढ आणि वेदनादायक शाप ठरू शकतं. शाप 2. संशयाचं विष आणि हरवण्याची भीती. कर्क राशीची स्त्री मनाने खूप कोमल आणि जपणारी असते, पण याच कोमलतेसोबत तिच्या मनात एक लपलेली भीतीही असते, हरवण्याची भीती. ती ज्या नात्यांवर प्रेम करते त्यांना गमावण्याची कल्पनाही तिच्यासाठी असह्य असते आणि हीच भीती हळूहळू संशयात बदलते. कुणाचं बोलणं, वागणं, अगदी छोटासा बदलसुद्धा तिच्या मनात प्रश्न निर्माण करतो. हे असं का झालं? माझ्यापासून काही लपवलं जातंय का? सासरच्या घरात तर हा शाप अजून तीव्र होतो. साध्या गोष्टीतही तिला टोमणे ऐकू येतात, साध्या नजरेतही तिला नापसंती दिसते. नवऱ्याचा उशीर, फोनवर कमी बोलणं किंवा कोणाशी जास्त संवाद, हे सगळं तिच्या मनात एक वेगळीच कथा तयार करतं. आणि ती कथा खरी आहे की नाही यापेक्षा तिच्या भावना जास्त जोरात बोलू लागतात. ती थेट विचारत नाही, पण आतूनात ती खात्री करून बसते, काहीतरी चुकीचं चाललंय. आणि इथूनच नात्यांमध्ये विष पसरायला सुरुवात होते. विश्वास हळूहळू कमी होतो आणि त्याची जागा संशय घेतो. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न, प्रत्येक वागण्यावर शंका, यामुळे समोरचाही व्यक्ती थकून जातो. नातं जे विश्वासावर उभं असतं तेच आता शंकेच्या वजनाखाली डगमगू लागतं. आणि हा संशयाचा शाप असा असतो जो नातं तोडण्याआधीच त्याला आतून संपवायला सुरुवात करतो. त्यासोबतच कर्क राशीची स्त्री फक्त भावनिकच नसते,
तर ती खूप जिद्दी आणि जबाबदारही असते. विशेषतः जेव्हा विषय येतो तिच्या मुलांचा, तेव्हा ती काहीही करून त्यांना चांगलं आयुष्य द्यायचं ठरवते. तिच्या मनात एकच स्वप्न असतं, माझं मूल चांगलं शिकावं, पुढं जावं आणि त्याला कधीच कमी पडू नये. आणि म्हणूनच तिला स्वतःच्या पायावर उभं राहावंसं वाटतं, काम करावंसं वाटतं, पैसे कमवावेसे वाटते. पण येथे सुरू होतो तिचा खरा संघर्ष. सासरचं वातावरण तिला थांबायला लागतं. घर सांभाळ, बाहेर जाऊ नको, आमच्या घरातली बायकांनी नोकरी करत नाही तसे सवाल तिच्या स्वप्नावर वार करत असतात. नवऱ्याचा सपोर्ट मिळेल अशी अपेक्षाही असते, पण जेव्हा तोही म्हणतो कशाला गरज आहे, पण अनेकदा सासरच्या घरात तिच्या या इच्छेकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं जातं. तुला पैशाची एवढीच हौस आहे का, आम्ही कमी पडतोय का, असे प्रश्न तिच्या आत्मसन्मानावर थेट वार करतात. जेव्हा ती आतून पूर्णपणे तुटते, कारण तिच्यासाठी काम करणं म्हणजे पैसा नाही तर स्वतःची ओळख आणि आत्मसन्मान असतो, मग ती दोन जगामध्ये अडकते. एक तिची बाहेरची स्वप्न आणि एक तिच्यावर लादलेल्या मर्यादा. बाहेर पडायचं, पण खरं तिला कोण रोखतं, बोलायचं आहे पण कुणी ऐकत नाही. हा संघर्ष तिला आतून त्रास देतो, चिडचिड वाढवतो आणि हळूहळू तिच्या नात्यामध्ये तणाव निर्माण करतो. कारण जी स्त्री स्वतःसाठी उभी राहू शकत नाही, ती एक दिवस अचानक सगळ्याविरुद्ध उभी राहते आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यासोबतच कर्क राशीच्या स्त्रियांसाठी तिचा नवरा म्हणजे तिचं सगळं जग असतं. तिला तिच्याकडून फक्त प्रेम नाही तर समजून घेणं, साथ आणि भावनिक आधार अपेक्षित असतो. पण अनेकदा नवरा तिच्या या भावनिक गरजा समजू शकत नाही. त्याला वाटतं मी सगळं पुरवत आहे, मग अजून काय हवं? आणि इथेच सुरू होते खरी दरी. ती बोलते बोलते भावना, तो विचार करतो लॉजिकने. ती अपेक्षा करते वेळ आणि लक्ष, तो देतो जबाबदाऱ्या. या फरकामुळे दोघांमध्ये संवाद कमी होतो. ती मनात साठवते आणि तो दुर्लक्ष करतो. हळूहळू एकाच घरात राहून सुद्धा दोघं वेगवेगळ्या जगात जगायला लागतात. ती वाट पाहते तो समजून घेईल आणि तो वाट पाहतो ती शांत बसेल. आणि नवरा बायकोचा संघर्ष असा टप्पा गाठतो जिथे दोघांनाही वाटतं समोरचा चुकीचा आहे. पण खरं म्हणजे दोघांनी एकमेकांना समजून घेण्यातच ते दोघेही कमी पडत असतात. आणि हीच न समजलेली भावना एक दिवस नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर असते. त्यासोबतच मंडळी, कर्क राशीची स्त्री मनाने जुळून घेणारी असते. पण जेव्हा सासू सुनेचं नातं येतं तेव्हा गोष्टी सोप्या राहत नाहीत. सुरुवातीला ती खूप प्रयत्न करते सगळ्यांना खुश ठेवण्याचा, घरात मिसळण्याचा, पण लहान सहान गोष्टीमधून तिला जाणवायला लागतं, येथे मला पूर्णपणे स्वीकारलं जात नाही. सासूचं एखादं वाक्य, टोमणा किंवा सतत तुलना, आमच्या वेळेस असं नव्हतं, हे सगळं तिच्या मनावर परिणाम करतं. ती थेट विरोध करत नाही, पण आतून विरोध वाढत जातो आणि नवऱ्यामध्ये अडकतो. एका बाजूला आई, दुसऱ्या बाजूला बायको, पण जेव्हा तो स्पष्टपणे कुणाची बाजूने उभा राहत नाही, तेव्हा परिस्थिती अजूनच बिघडते. आणि हा सासू-सुनेचं राजकारण घरात शांतपणे पेटत राहतं. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून नात्यामध्ये अंतर वाढतं. प्रत्येकजण स्वतःला बरोबर समजतो आणि दुसऱ्याला चुकीचं. आणि या अदृश्य खेळात सर्वात जास्त नुकसान होतं त्या नात्याचं जे प्रेमानं बांधलेलं असतं. कर्क राशी स्त्री सहनशीलतेची मूर्ती असते. ती सगळं मनात ठेवते, गिळते आणि शांत राहते. कुणी काही बोललं, वागलं तरी ती लगेच प्रतिक्रिया देत नाही. बाहेरून पाहिलं तर वाटतं ती खूप समजूतदार आहे, तिला काहीच फरक पडत नाही. पण खरं चित्र वेगळंच असतं. तिच्या मनात प्रत्येक शब्द, प्रत्येक दुखावणारा क्षण साठत राहतो. ती सगळी वेदना शांततेच्या पडद्यामागे दडवली जाते. पण ही शांतता कायमची नसते. ती फक्त वादळ येण्याआधीची शांतता असते. जेव्हा तिचा संयम संपतो, तेव्हा मनात साठलेलं सगळं बाहेर पडायला मार्ग सुटतं. तेव्हा तिचा राग अचानक व प्रचंड रूपात बाहेर येतो. ती अशा गोष्टी बोलते ज्या कधीच बोलायच्या नव्हत्या, अशा जखमा देते ज्या सहज भरत नाहीत. समोरच्याला धक्का बसतो, ही इतकी शांत दिसणारी व्यक्ती अचानक अशी कशी बदलली? आणि हाच रागाचा शाप नात्यामध्ये सर्वात मोठा नुकसान करतो. कारण तो फक्त त्या क्षणापुरता राहत नाही, तर तो नात्यात कायमचा ठसा उमटवून जातो. नंतर तिलाही पश्चाताप होतो. तो स्वतःला दोष देते, पण हे शब्द एकदा बाहेर पडले ते परत येत नाहीत आणि अशा प्रकारे तिच्या शांततेत लपलेलं वादळ एक वेगळंच काहीतरी उद्ध्वस्त करून जातं. तर मंडळी, आतापर्यंत आपण ज्या 5 भयानक परिस्थितीबद्दल बोललो, ज्याला आपण शाप म्हणालो, त्यामागचं खरं गुपित आता नीट समजून घ्या. हे शाप म्हणजे कुणी दिलेला मंत्रतंत्र नाही, तर ते आपल्याच भावना, आवाजावी अपेक्षा आणि विपरीत परिस्थितीत एक गुंतागुंतीचं मिश्रण आहे. आणि चांगली गोष्ट अशी आहे की यावर उपाय आहेत. पण तो उपाय केवळ कुंडलीतच नाही, तर तुमच्या दैनंदिनी वागण्यात सुद्धा दडलेला आहे. कर्क राशीच्या स्त्रीला माझा एक जवळचा कळकळीचा सल्ला: सगळं काही मनात साठवून स्वतःला आतल्या आत जाळून घेऊ नका. तुमचं मौन हे तुमच्या संसारासाठी सर्वात घातक ठरू शकतं. मनात असलेला राग, दुःख, एखादी अपेक्षा हे सगळं योग्य वेळी योग्य शब्दात व्यक्त करायला शिका. जेव्हा तुम्ही स्पष्टपणे बोलायला शिकता, तेव्हा मोठे वाद जन्माला येण्यापूर्वी शांत होतात. लक्षात ठेवा, संवाद हीच कोणत्याही नात्याची संजीवनी असते. यात नवऱ्याची भूमिका तर त्याहून मोठी. मित्रांनो, फक्त घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं किंवा पैसा कमवून देणं म्हणजे संसार नाही. तुमच्या पत्नीला तुमच्याकडून हवी असते ती म्हणजे 10 मिनिट तिच्यासोबत घालवलेले काही प्रेमाचे क्षण,
आणि तुमचं पूर्ण लक्ष तिच्यावर, तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, तिला "मी तुझ्यासोबत आहे" असा विश्वास देणं, हे जगातील कोणत्याही औषधापेक्षा मोठं काम करतं. आणि सासरच्या मंडळींनी हे विसरू नये, की ती या घरात बाहेरची म्हणून आलेली नाही, तर ती या घराचा आधारस्तंभ बनायला आली आहे. तिला दिलेला थोडासा सन्मान व मायेची फुंकर संपूर्ण घरात वातावरण बदलू शकते. स संसार सुखाचा होण्यासाठी काही धार्मिक व आध्यात्मिक उपाय, जसं की ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मात कर्क राशी संबंध चंद्राशी आणि शिवतत्वाशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील आणि नकारात्मकता वाढली असेल, तर हा सिद्ध उपाय अवश्य करून पहा. जसं की कर्क राशीच्या स्त्रीने तिच्या पतीने दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन महादेवाला अभिषेक करावा. शिव शक्ती म्हणजे पार्वती हे आदर्श दाम्पत्याचं प्रतीक आहे. अभिषेक करताना ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते. त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ, दूध व पांढऱ्या वस्तूचे दान करावे. शक्य असल्यास पौर्णिमेच्या चांदण्या थोडा वेळ बसून मन शांत करावे. त्यामुळे मनातील चंचलता आणि संशयाची वृत्ती कमी होते. आणि तिसरा म्हणजे घरात दररोज संध्याकाळी भीमसेनी कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरभर दाखवावा. त्यामुळे घरातील क्लेश कमी होतात आणि वातावरण प्रसन्न राहते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्क राशीच्या स्त्रीने स्वतःला या संघर्षातून हरवून देऊ नये. स्वतःसाठी उभं राहावं, भांडण करू नाही तर शांतपणे आणि ठामपणे. संवाद, समजूतदारपणा आणि अपार प्रेम या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर कोणताही शाप तुमच्या संसाराला पळशे करू शकणार नाही. कारण शेवटी नातं वाचवायचं असेल तर टाळी दोन्ही हातांनीच वाजवावी लागते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडला असेल, तर आम्हाला यात तुमची स्वतःची गोष्ट दिसली असेल तुम्हाला, तर हा व्हिडिओ गरजूपर्यंत नक्की शेअर करा. आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला मित्रांनो लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंट देखील करून नक्की तुम्ही सांगू शकता.